लग्नाच्या आठवणी पूर्ण करप्ट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या लग्नाचं पेनड्राईव्ह पूर्ण करप्ट झालं होतं आणि पहिल्यांदाच ह्यांनी मला सांगितलं होतं की पेनड्राईव्ह जप, आणि मी पण जपत होते, पण हे बोलले होते गावाकडे देऊ नको, करप्ट वगैरे होईल. तसंच झालं, गावाकडच्यानी पेनड्राईव्ह नेला आणि ते टी व्हीला जोडल्यावर करप्ट झालं. 1 वर्ष झालं मी त्या ट्रोमा सहन केला. 1 वर्षापूर्वीच मी कॉन्टॅक्ट केला होता, पण विभा लहान असल्यामुळे आज उद्यावर गोष्टी ढकलत गेले आणि हे नेतील ह्या आशेवर बसले, पण ह्यांनी काय गर्दी खूप असते त्यामुळे कधी नेलं नाही. आणि मी पण म्हटलं आता काय असेल ते आत्ताच्या आत्ता करणं गरजेचं आहे, कारण एकदा आपण शेवटचा ट्राय केला नाही हे खूप खंत आयुष्यभर राहील. त्यामुळे मग मी पहिल्यांदा तर त्या माणसाला कॉन्टॅक्ट केला आणि तो फक्त म्हणायचा ठाणे स्टेशनला आणून द्या. मग तिथे जाऊन पेन ड्राईव्ह दिलं आणि याच्यासाठी मला 2-3 वेळा यावं जावं लागलं, आणि पण शेवटी देवाच्या कृपेने डेटा पूर्ण रिकव्हरी झाला. पैसे घेतले त्याने, पण मला जर हे माहिती नसतं रिकव्हरी वगैरे तर मी आयुष्यभर टेन्शन घेत बसला असते. आणि तुमच्यासोबत पण अशी गोष्ट घडू नये याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले कम्प्युटरमध्ये वगैरे लॅपटॉपमध्ये कशात पण कॉपी करा डेटा, मोबाईलमध्ये कॅसेट बनवून घ्या. त्या फोटोग्राफरने आणखी फोटोचं पेनड्राईव्ह दिलं नाही, तो तर खूप फुल पेमेंट केले. तर याच्यातून सीख काय भेटते की गोष्टी आज उद्यावर ढकलू नका आणि अशी गाढव चूक कधीच करू नका.